म्हणजे आता आपण वळूया कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये. त्यापूर्वी मी आराधना समूहाबद्दल थोडी माहिती सांगते. आराधना समूह हा डिसेंबर 2022 साली पहिला प्रोग्राम त्याने आपला सादर केला आणि त्याच्यामागे उद्देश असा होता की बाजारामध्ये कराओकेचे प्रोग्राम करणारे भरपूर जण आहेत, पण लाईव्ह म्युझिशियन बरोबर परफॉर्म करणारा तेवढे ग्रुप्स त्यावेळेला नव्हते. आणि त्याच कॉन्सेप्टवरती आम्ही म्हणजे चारू काका, मी, मोहनदादा आणि राजू गणपती सर आम्ही चौघांनी मिळून ही संकल्पना चालू केली. आत्तापर्यंत आपण 22 सक्सेसफुल कार्यक्रम वेगवेगळ्या थीम्सवरती राबवले आणि आजचा हा 23वा आहे. यापूर्वी पण आपण मागच्या मार्चमध्ये काशीनाथ घाणेकरमध्ये RK थीमवरती केला होता, राजेश खन्ना आणि राज कपूर याच्यावरती. त्यानंतर सहयोगला सुद्धा आपण OP नय्यर साहेबांच्या गाण्यांवरती एक कार्यक्रम केला. आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप मनापासून प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल आराधना समूहातर्फे मी तुम्हा सगळ्यांचे परत एकदा आभार मानते. मला वाटतं आज आपल्यामध्ये चारू काकांचे बालमित्र सुप्रसिद्ध अभिनेते श्री सुनील गोडसे काही वेळापूर्वी होते. श्री प्रशांत देशमुख हे सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेते, ते सुद्धा आले होते मला वाटते. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध गझल गायक श्री अनिरुद्ध जोशी सर पण आहेत. तर आणि या व्यतिरिक्त ठाण्याच्या बाहेरून पण आपल्याकडे भरपूर प्रेक्षक आलेले आहेत. मुलुंडहून आले, वाशीहून आले, थेट पुण्याहून पण आलेली आहेत मंडळी. त्यामुळे त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. मला 1-2च मिनटं मी घेते. आम्ही आराधनामध्ये वेगवेगळ्या थीम्स काय काय राबवतो तर जस्ट एकदा मी यादी वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला साधारण आयडिया येईल काय करतो ते. पसंद अपनी अपनी हे आमचा सगळ्यात पहिला प्रोग्राम होता. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल के नगमे, त्याच्यानंतर दिल, जुल्फे आणि याद या शब्दांवरच्या गाण्यांवरती आम्ही कार्यक्रम केला. आनंद बक्षी साहेबांवरती केला, देव आनंद. त्याच्यानंतर कपूर क्वीन्स म्हणजे सगळ्या कपूरच्या फिमेल ॲक्ट्रेसेस ज्या काही बॉलिवूडमध्ये त्यांच्यावरती केला. गुलजार का गुलदस्ता सादर केला. रफी किशोर सुरोग के सरताज एक कार्यक्रम केला. बारिश की एक शाम लता आशा के नाम हा असा एक कार्यक्रम केला. त्यानंतर बिग बी आणि ऑसम अभिजीत, बॉलिवूड के कुमार्स, त्यामध्ये अगदी पार प्रदीप कुमार पासून ते अक्षय कुमार पर्यंत सगळे कुमार होते. नंतर आंखों की गुस्ताखिया, मार्वलस M, त्याच्यामध्ये मधुबालापासून माधुरी दीक्षित पर्यंत सगळ्या अभिनेत्री होत्या. नंतर मगाशी म्हटलं तसं RK, सागर, पर्वत और गगन या थीमवरती केला. ऑल अबाउट रोशन्स केला. कपूर खानदानाच्या जशा 3-4 पिढ्या बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत तसंच रोशन्सचं पण आहे. आता त्यांची 4थी पिढी सुद्धा बॉलिवूडमध्ये काम करायला उतरलेली आहे. त्याच्यानंतर दिवाना हुआ बादल नावाचा OP नय्यर साहेबांवरती कार्यक्रम आपण केला होता. त्याच्यानंतर ड्युएट स्पेशल केला आणि लोकाग्रहास्त एक आपण 2 कराओकेचे शो पण केले, बेस्ट ऑफ मी आणि आता एक 15 दिवसापूर्वी अलका याज्ञिक कविता कृष्णमूर्तीच्या थीमवरती पण झाला. त्याच्यानंतर अजून एक आफ्ताबे मौसिकी रफी असा एक मोठा शो केला आणि ट्रिब्यूट टू लिरिसिस्ट शैलेंद्र हा सुद्धा एक शो केला. आणि आजचा आपला 23वा आहे मदन मोहनजींवरती.